कोणीतरी म्हटले आहे की जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या आणि त्याबद्दल आभारी राहा. तुम्ही जगत असलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल देवाचे आभार माना. तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणांकडे तुम्ही कसे पाहता? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आनंद, सुख, शांती, समाधान या गोष्टी आमच्या परिचयाच्या आहेत आणि या गोष्टी आमच्या जीवनात असाव्यात असेही आपल्यापैकी कित्येकांना वाटत असते. पण खरंच आमचे जीवन आनंदी आहे? दुर्दैव की आम्ही याचा विचार करीत नाही आणि जरी केला तरी तो विचार हा जगिकरित्या केलेला असतो. प्रियांनो, आज आपण आनंदाविषयी शिकणार आहोत. हा आनंद काय आहे? आनंद आणि सामर्थ्य यांचे नाते काय? ख्रिस्ती लोकांच्या जीवनात आनंद का नसतो? या आणि अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे आज आपणास मिळणार आहेत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही फिलिप्पियरास पत्र ह्याचे अध्ययन करीत आहोत आणि 4थ्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर माझ्यासोबत उघडा फिलिप्पियरास पत्र 4था अध्याय. मागच्या कार्यक्रमामध्ये आम्ही पहिल्या 3 वचनांवर विचार केला आणि आज 4थ्या वचनापासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. फिलिप्पियरास पत्र 4था अध्याय 4थे वचन वाचूया. पॉल म्हणतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन, आनंद करा. ही विश्वासणाऱ्यांकरिता, ख्रिस्ती व्यक्तीकरिता आज्ञा आहे की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. म्हणजे तुमचा दिवस कसाही असो, तो चांगला किंवा वाईट, समस्या व मोह आणणारा किंवा अगदी सहजतेने गेलेला असो, जाणारा असो, तुम्ही प्रभूमध्ये आनंद करायला हवा. आम्हाला प्रभूमध्ये आनंद करायला हवा. पॉल ही गोष्ट 2दा सांगतो. श्रोत्यांनो, आनंद ही एक अशी गोष्ट आहे की जी आम्ही स्वतः निर्माण करीत नाही. ते एक पवित्र आत्म्याचे फळ आहे. जर ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात आनंद नाही तर त्याच्या जीवनात सामर्थ्यही नाही. जो प्रभूचा आनंद अनुभवत नाही त्याच्याजवळ काहीच सामर्थ्य नाही. आपणाला आठवतच असेल की नेहेम्याने यरुशलेमची भिंत बांधणे संपल्यानंतर त्यांनी पाण्याच्या वेशीजवळ, दरवाजाजवळ एक धर्मपीठ उभारले आणि तेथे एज्रा या याजकाने सकाळपासून दुपारपर्यंत पवित्र शास्त्राचे वाचन केले. हे यहुदी लोक बाबिलोनच्या बंदिवासातून बाहेर आले होते. त्यांच्यापैकी बहुतेकांनी त्यांच्या सर्व आयुष्यात देवाचे वचन ऐकले नव्हते. जेव्हा ते वाचण्यात आले तेव्हा त्यांना गहिवरून आले आणि ते शोक करून रडू लागले. म्हणून नेहेम्या त्यांना म्हणाला, थांबा, तुम्ही रडू नका. हा महान दिवस आहे. देवाने जे तुम्हाला आशीर्वाद, जे भौतिक आशीर्वाद दिले आहेत ते वाटून घ्यावयाचे आहेत. तुम्ही ते उपभोगावेत अशी देवाची इच्छा आहे. परमेश्वराने आम्हाला ज्या गोष्टी उपभोगण्याकरिता दिलेल्या आहेत त्या उपभोगणे म्हणजे आनंद करणे. ते तुमचे सामर्थ्य आहे. ती तुमची शक्ती आहे. तुम्ही आनंद विरहित सामर्थ्य असलेले ख्रिस्ती असूच शकत नाही. आनंद हा सामर्थ्याचा उगम आहे. ही गोष्ट मला आता एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करू द्या. ही गोष्ट व्यवसाय क्षेत्राने काहीशी दांभिक बनवली आहे. एक यशस्वी विक्रेता एक आनंदी माणूस असतो. तुम्ही जर दुकानात गेलात तर तेथला विक्रेता तुमच्याजवळ येऊन रडत बसणार नाही. तो स्मित हास्य करेल. त्याच्या मालाची तरफदारी करेल. तुम्ही त्याचा माल विकत घ्या किंवा नका घेऊ, त्याच्या चेहऱ्यावर स्मित झळकत राहील. अगदी काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे श्रोत्यानो. सुट्टीच्या दिवशी दुपारी 1 वाजता आमच्या दाराची घंटी वाजली. कोणी विक्रेता असेल असे वाटून मी त्याकडे दुर्लक्ष केले, पण ती वाजतच राहिली आणि शेवटी कंटाळून मी दार उघडले.
समोर एक व्यवस्थित पोशाख केलेला विक्रेता हातात मोठी बॅग घेऊन उभा होता. मी त्याला काही विचारण्याच्या आतच त्याने मला सांगितले की तो एका व्यवस्थापन महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे व त्याच्याजवळ विक्रीसाठी काही वस्तू आहेत. मी त्याला सांगितले की मला काहीच खरेदी करायचे नाही. यावर तो हसून म्हणाला, तुम्ही माझ्याजवळच्या वस्तूच पाहिल्या नाहीत तर असे कसे म्हणू शकता? नाईलाजाने मला त्याच्याजवळच्या वस्तू पाहणे भाग पडले. प्रत्येक वस्तूसाठी मी त्याला काही ना काहीतरी कारण सांगून नाराज करायचा प्रयत्न केला, पण त्याच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य काही मावळले नाही. शेवटी त्याला काही न विकताच माघारे वळावे लागले, पण त्याच्या चेहऱ्यावर निराशा किंवा नाराजी मला दिसली नाही. ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातून त्याच्या चेहऱ्यावरून अशा प्रकारे आनंद परावर्तित व्हायला हवा, पण अनेकदा असे होत नाही. आमच्यापैकी अनेक लोक धार्मिक कुटुंबात जन्मलेले असतात, परंतु त्यांच्या जीवनात हा आनंद दिसत नाही. याचे कारण त्यांना आनंदाचा उगम म्हणजे येशू ख्रिस्त ह्याची ओळख पटलेली नसते. तो तारणारा आहे, त्याने आमच्या पापांकरिता मरण पत्करले हे सर्व त्यांना लहानपणापासून ठाऊक असते. तरीही त्यांच्या जीवनात एक प्रकारची पोकळी असते. उदाहरणार्थ, जॉन वेस्लिनचे वडील एक प्रसिद्ध पाळक होते व त्यांची आई पतीच्या गैरहजेरीत घरामध्ये पवित्र शास्त्राच्या अध्ययनाचा वर्ग चालवत असे, ज्यासाठी गावातले लोक गर्दी करीत असत. आणि अशा प्रकारचे बाळकडू लहानपणी मिळालेला वेस्ली सुवार्तिक म्हणून परदेशी निघाला खरा, पण तारणाचा आनंद, प्रभूचा आनंद काय आहे हे त्याला माहीत नव्हते. त्याच्या जहाजातील मोरवियन विश्वासणारे जेव्हा वादळ आले तेव्हा अजिबात घाबरले नाहीत. उलट ते प्रभूमध्ये आनंद करू लागले. तेव्हा त्यांना समजले की त्यांच्या जीवनात एक पोकळी आहे, मृत्यूची भीती आहे, जी या मोरेव्हियन विश्वासणाऱ्यांमध्ये नाही. होऊ शकतं श्रोत्यानो की तुम्ही देवभिरू कुटुंबात वाढलेले आहात. ख्रिस्त आमचा तारणारा आहे हे तुम्हाला माहीत आहे, परंतु जोपर्यंत तुमची त्याच्याशी वैयक्तिकरित्या ओळख होत नाही तोपर्यंत त्याचा आनंद तुमचे सामर्थ्य बनू शकत नाही. आणि ही ओळख पटण्याकरिता तुम्हाला पापांची खात्री पटणे आवश्यक आहे. आता आपण म्हणाल की तुम्ही कोणतेही असे पाप केले नाही की त्याकरिता तुम्हाला पश्चातापाची गरज आहे. या संदर्भात मी तुम्हाला 1-2 प्रश्न विचारू इच्छिते. काय तुम्ही पहिली आज्ञा म्हणजे तू तुझा देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण हृदयाने प्रीती कर ही पाळता? आणि जशी तू आपणा स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर ही आज्ञा पाळता? यात जर आज्ञा आपण पाळत नाही तर आपण निश्चितच पापी आहोत. पाप 2 प्रकारचे आहेत. काही गोष्टी केल्याने ते पाप ठरते, काही गोष्टी न केल्याने ते पाप ठरते. उदाहरणार्थ, तुम्ही खून, चोरी, व्यभिचार या गोष्टी तर केल्या नसतील, पण अन्यायाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले असेल, किंवा तुमच्या साक्षीने कोणाचा प्राण वाचणार असेल पण तुम्ही भीतीने साक्ष देणे टाळले असेल. माणूस जन्मताच पापी आहे. जोपर्यंत तो ख्रिस्ताकडे पापक्षमेकरिता येत नाही तोपर्यंत त्याला पापाच्या कठोर जाणीवेपासून सुटका मिळत नाही. जोपर्यंत ख्रिस्ताद्वारे त्याच्या निर्माणकर्त्या देवाशी समेट होत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनात शांती येत नाही. आणि या दोन्ही गोष्टी म्हणजे पापांची क्षमा व देवाबरोबर शांती, या गोष्टी नाहीत तर पर्यायाने देवाचा आनंदही त्यांच्या जीवनात येत नाही. काही लोक विश्वासणारे असूनही त्यांच्या जीवनात आनंद नसतो. याचे कारण ते स्वतःमध्ये व देवामध्ये काहीतरी राखून ठेवतात. ते देवाला आपले संपूर्ण समर्पण करीत नाहीत. त्यांना वाटतं की देवाला त्यांच्या हृदयाचा एक कोपरा दिला की पुरे, आणि तेवढ्यावरच देवाने त्यांना सर्व आशीर्वाद द्यावेत. परंतु तसे होऊ शकत नाही. त्यांना देवाची परिपूर्ण इच्छा समजून घेण्याची इच्छा नसते. साहजिकच ते स्वतःच्या इच्छेनुसार निर्णय घेतात व देवाच्या परिपूर्ण इच्छेने न चालल्याने देवाचा आनंद त्यांच्या जीवनात येणे कठीण आहे. श्रोत्यानो, ज्यांनी ख्रिस्ताद्वारे तारणाचा अनुभव घेतला आहे त्यांच्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आनंद करणे कठीण नाही, कारण कठीण परिस्थितीत देवाचे सामर्थ्य त्यांना सुरक्षित ठेवते आणि त्याचा आनंद त्यांचे सामर्थ्य बनते. आता प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा एकदा सांगतो की आनंद करा. ही आज्ञा बरोबर अवघड वाटते खरी, परंतु जे प्रभूमध्ये आहेत म्हणजे ज्यांचा ख्रिस्तामध्ये नवीन जन्म झालेला आहे
जे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतात त्यांच्याकरिता ही आज्ञा अवघड नाही. कारण जे प्रभूला ओळखतात त्यांना एक गोष्ट अनुभवाने माहीत आहे की सर्व समर्थ परमेश्वर अन्याय करीत नाही. तो आपल्या लेकरांच्या जीवनात जे घडू देतो ते त्यांच्या कल्याणासाठी असते. कधीकधी आम्हा मानवांना परमेश्वर काही गोष्टींकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे असे वाटते, परंतु तेही आमच्या चांगल्याकरताच असते. इर्मया संदेष्टाला शोक करणारा संदेष्टा म्हटलेले आहे, परंतु त्याचा शोक लोकांच्या पापाविषयी होता. विलापगीत 3 अध्याय 31 ते 33 या वचनांमध्ये तो म्हणतो, कारण प्रभू कायमचा त्याग करणार नाही. तो जरी दुःख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार करुणा करीतो. तो कोणास मुद्दाम पीडा करीत नाही, मानवपुत्रास दुःख देत नाही. जे लोक आपल्या दयाळू, कनवाळू व मंदक्रोध प्रभू परमेश्वराला ओळखतात त्यांच्या जीवनात एकही असा प्रसंग असत नाही की ज्याविषयी ते देवाला धन्यवाद देऊ शकत नाहीत, ज्याविषयी ते प्रभूमध्ये आनंद करू शकत नाहीत. त्यांचा परमेश्वर त्यांना विपुल जीवन देतो आणि म्हणून त्यांना आनंद करणे, कोणत्याही परिस्थितीत प्रभूमध्ये आनंद करणे कठीण वाटत नाही. श्रोत्यांनो, आजचे जग आनंद निर्माण करण्याकरिता वाटेल तसा पैसा खर्च करीत आहे. विनोद, नकला हे सर्व करून लोकांना हसवणारे श्रीमंत बनतात. लोक त्यांच्या विनोदी गोष्टी ऐकायला पैसे खर्च करतात, यासाठी की त्यांना हसायला मिळावे, जीवनात थोडा तरी आनंद मिळावा अशी त्यांची इच्छा असते. परंतु देवाच्या लेकराजवळ जो आनंद असतो, जो अवर्णनीय आनंद असतो, तो त्यांना मिळत नाही. परंतु जर विश्वासणारे लांब चेहरा घेऊन वावरत असतील, दुःखी चित्तवृत्ती बाळगत असतील, तर स्पष्ट आहे की त्यांच्या जीवनात देवाचे सामर्थ्य नाही. कोण हरेल मम पाप तुझ विण, कोण हरेल मम पाप, कोण हरेल मम पाप तुझ विण, कोण हरेल संताप, कोण हरेल मम पाप. ध्यान धारणा जप तप अवघा निष्फळ झाला व्याप. ध्यान धारणा जप तप अवघा निष्फळ झाला व्याप, निष्फळ झाला व्याप. कोण हरील मम पाप.
पॉल म्हणतो प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणतो, पुन्हा सांगतो की आनंद करा. आनंद निर्माण करण्यासाठी जग वेगवेगळे उपाय शोधून काढते. त्यासाठी आमच्याकडे आनंद यात्रा आयोजित केल्या जातात किंवा मौजेची वेळ आयोजित केल्या जाते. काही लोक मद्यप्राशन करीत बसतात. त्यांना वाटतं की त्याच्यातून त्यांना आनंद प्राप्त होईल. काही लोक चित्रपट गृहांमध्ये जाऊन बसतात आणि तेथून बाहेर पडतानाही त्यांचे चेहरे आनंदी दिसत नाहीत. आपल्या जीवनातली आनंदाची उणीव ते अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने भरून काढण्याचा प्रयत्न करतात. काही देशांमध्ये परिस्थितीशी आनंदी वृत्तीने सामावता यावे हे शिकण्यासाठी विशेष वेळ राखली जाते. मला वाटतं की मंडळांमध्येही अशा वेळेची गरज आहे. चकाट्या पिटणारे लोक, संतापी वृत्तीचे लोक, निराशेखाली सतत दबणारे लोक, प्रभूपासून दूर जाऊन दुःख ओढवून घेणारे लोक यांच्याकरिता ही वेळ राखली गेली पाहिजे. या लोकांना शांत करून प्रभूमध्ये आनंद करायला शिकवले पाहिजे. काही लोक आनंद लुटण्याकरिता उपासनेला येतात. मला वाटतं त्यांना तेथे आनंद मिळणे अवघड नसावे. उपासनेचे ठिकाण, आनंदाचे ठिकाण, सामर्थ्याचे ठिकाण असायला हवे. कधीकधी प्रार्थना सभांना सामर्थ्य सभा असे म्हटले जाते. ते चांगले आहे, पण आपण त्या सामर्थ्याच्या उगमाकडे जायला हवे, म्हणजे आनंद करायला हवा आहे. आम्ही आमच्या प्रार्थना सभांमध्ये सतत काहीतरी मागत असतो. आपण त्याच्याजवळ आनंद मागायला हवा. तुम्हाला मला अगदी स्पष्टच एक गोष्ट सांगू द्या की जर तुम्ही परमेश्वराच्या समक्षतेत राहता तर तुम्ही त्याच्यामध्ये आनंद करू शकाल. कारण पवित्र शास्त्र आम्हाला अगदी स्पष्टपणे स्तोत्रसंहिता 16वा अध्याय 11व्या वचनात सांगते. स्तोत्रसंहिता 16वा अध्याय 11वे वचन, तुझ्या म्हणजे परमेश्वराच्या समक्षतेत पूर्ण आनंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहेत. तसेच ते आम्हाला 21वे स्तोत्र आणि 6व्या वचनात सांगते, तू म्हणजे परमेश्वर त्याला आपल्या समक्षतेने आनंदित करतोस. श्रोत्यांनो, परमेश्वराच्या सन्निध त्याच्या समक्षतेत चालण्यानेच आम्हाला त्याचा अवर्णनीय आनंद प्राप्त होतो व आम्ही त्याच्यामध्ये सर्वदा आनंद करू शकतो. निराशा हे सैतानाचे अस्त्र आहे आणि आम्ही जर देवाच्या समक्षतेत सदोदित राहू तर ते अस्त्र आमच्यावर प्रहार करू शकणार नाही. सैतान ते अस्त्र आमच्यावर यासाठी चालू पाहतो की आमचा प्रभूमधला आनंद आमचे सामर्थ्य आहे. आता या सामर्थ्याचे गुपित काय आहे हे देखील पौलाने येथे सांगितले आहे. फिलिप्पिकरासपत्र 4 अध्याय आणि 5व्या वचनात तो म्हणतो, तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो, प्रभू समीप आहे. मॅथ्यू अर्नॉल्ड यांनी हे वचन तुमची मधुर सुज्ञता सर्वांस कळो असे भाषांतरित केले आहे. हे एक चांगले भाषांतर आहे. आम्ही आमचा विश्वास न सोडणारे, सुज्ञ विश्वासणारे असायला हवे. आमची मते ठाम असायला हवीत. परंतु छोट्या छोट्या गोष्टींबाबत आम्ही स्वतःचे मत ठासून मांडण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही एकच मोठा मुद्दा ठासून मांडायला हवा जो आमच्याजवळ आहे, आणि तो मोठा मुद्दा म्हणजे ख्रिस्ताचे व्यक्तित्व. जर आम्ही स्वतःचाच मुद्दा मांडणारे असू तर तो मोठा मुद्दा ख्रिस्त असायला हवा. पॉल म्हणतो प्रभू जवळ आहे. पौलाचा असा विश्वास होता की प्रभू येशू कोणत्याही समयी येईल. मोठ्या छळाच्या काळातून जाण्याची त्याला अपेक्षा नव्हती. तो म्हणतो प्रभू जवळ आहे. आता आपण पवित्र शास्त्रातल्या अनेक सुंदर वचनांपैकी एक असलेल्या वचनाचे अध्ययन करणार आहोत आणि ते वचन म्हणजे 6वे वचन, 4 अध्याय 6वे वचन. कशाचीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. पौलाने कशाचीही व सर्व गोष्टी हे दोन्ही शब्द फार सुंदर रीतीने वापरले आहेत. तो म्हणतो एकाही गोष्टीची काळजी करू नका किंवा कशाचीही काळजी करू नका, आणि सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. थोडक्यात सांगायचे तर प्रार्थना हे सामर्थ्याचे गुपित आहे. या आधीच्या एका वचनात पॉल आज्ञा करतो की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आता तो म्हणतो की कशाचीही काळजी करू नका, प्रत्येक गोष्टीविषयी प्रार्थना करा. आम्ही अगदी कशाचीही, कोणत्याही गोष्टीची काळजी करू नये असे येथे आम्हाला सांगण्यात आले आहे. याचा अर्थ असा आहे का की आम्ही वास्तवतेवर विश्वास ठेवू नये? पाप वास्तव नाही, आजारपण खरे नाही,
समस्या खऱ्या नाहीत असा आम्ही विश्वास ठेवावा काय? या सर्व गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करावे काय? नाही श्रोतांनो, आम्ही या गोष्टी अवास्तव्य आहेत असा खोटा विश्वास बाळगण्याचे कारण नाही आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला आम्हाला सांगण्यात आलेले नाही. पॉल आम्हाला सांगतो की कशाचीही आम्ही काळजी करू नये, कारण आम्ही प्रत्येक गोष्टीविषयी प्रार्थना करायला हवी. मला कबूल करावे लागेल की ही आज्ञा मी कधीकधी मोडते. मी कधीकधी काही गोष्टींची चिंता थोड्या वेळ का होईना परंतु करते. एक दिवस एक सन्मान्य विधवा डॉक्टर कॅम्बेल मॉर्गन यांच्याकडे आली व तिने त्यांना विचारले, डॉक्टर मॉर्गन, तुम्हाला असं वाटतं का की आम्ही आमच्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींकरिताही प्रार्थना करावी? यावर डॉक्टर मॉर्गन त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ब्रिटिश पद्धतीने उत्तरले, देवासाठी मोठी असलेली एका तरी गोष्टीचा तुम्ही देवाजवळ उल्लेख करू शकता काय? श्रोत्यांनो, आपण म्हणतो की आम्ही आमचे मोठे प्रश्न देवाकडे नेतो, पण त्या बोलण्यात काही अर्थ नाही. देवाकरिता आमचे मोठे प्रश्न अगदी लहान सहान गोष्टी आहेत आणि ज्या गोष्टींना आम्ही लहान समजतो त्या गोष्टीही आम्ही त्याच्यासमोर सादर करायला हव्यात. विश्वासणारे म्हणून प्रत्येक गोष्ट आम्ही देवासमोर समर्पित करण्याची सवय लावून घ्यायला हवी. कोणतीही गोष्ट आम्ही मागे राखून ठेवता कामा नये. मीही माझ्या जीवनातले सर्व लहान मोठे तपशील परमेश्वरासमोर सादर करते, कारण मी त्याला ह्या गोष्टी सांगितल्या नसल्या तरी त्याला त्या ठाऊक आहेत, कारण तो अंतर्याम व हृदय पारखणारा परमेश्वर आहे. आणि परमेश्वरापासून काही गोष्टी लपवून ठेवण्याचा अर्थ असा होतो की एकतर आम्ही त्याच्यावर पुरेसा भरोसा ठेवत नाही व दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला स्वतःच्या भावना, स्वतःचे विचार त्याच्यापेक्षा अधिक जास्त चांगल्या रीतीने कळतात असा आमचा समज असतो. हे दोन्ही ग्रह चुकीचे आहेत. परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या रूपाने या पृथ्वीवर आला. तो मानव देह धारण करून आमच्या मध्ये राहिला. त्याला आमच्या सर्व भावना, कल्पना, विचार व वेदना चांगल्या समजतात. म्हणून लक्षात ठेवा की आमच्याजवळ एकही अशी गोष्ट नाही की ती त्याला समजत नाही आणि तो तुमच्या प्रत्येक गोष्टीविषयी आवश्यक ते मार्गदर्शन करायला समर्थ आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीविषयी प्रार्थना करणे ही आवश्यक आहे. मध्ययुगीन काळातील एक ख्रिस्ती साधू फिनिलॉन याने जो बोध केला त्याचे भाषांतर मी आता आपणाला सांगत आहे. सर्व गोष्टींविषयी प्रार्थना करा. या पौलाच्या बोधाविषयीचे स्पष्टीकरण तुम्हाला त्यातून मिळेल. एखाद्या प्रिय मित्राला जसे तुम्ही आपल्या अंतकरणातले सर्व काही आनंद, दुःख सांगता, आपले हृदय त्याच्याजवळ मोकळे करता, तसे देवाला सर्व काही सांगा. त्याला तुमचे दुःख सांगा, म्हणजे तो तुमचे सांत्वन करेल. तुमच्या तीव्र इच्छा त्याच्यासमोर ठेवा, म्हणजे तो त्या शुद्ध करेल. तुमच्या नावडत्या गोष्टी त्याला सांगा, म्हणजे तो तुम्हाला त्यांच्यावर विजय मिळवण्यास सहाय्य करेल. तुमचे मोह त्याच्यासमोर ठेवा, म्हणजे तो त्यापासून तुमचे संरक्षण करेल. तुमच्या हृदयाच्या जखमा त्याला दाखवा, म्हणजे तो त्या बऱ्या करेल. चांगल्या गोष्टींविषयी तुमची अलिप्तता, वाईटाविषयी तुमची दुष्ट इच्छा, तुमचे अस्थैर्य, या सर्व गोष्टी त्याच्यासमोर उघड करा. स्वतःवरच्या प्रेमामुळे तुम्ही दुसऱ्यांवर अन्याय करता. वृथाभिमान तुम्हाला अप्रामाणिक बनायला लावतो. गर्व तुम्हाला स्वतःपासून तसेच दुसऱ्यांपासून कसे लपवतो हे त्याला सांगा. जर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या कमतरता, गरजा, समस्या त्याच्यासमोर सादर कराल तर त्याच्याजवळ काय सांगावे याची तुम्हाला कमी जाणवणार नाही. तुम्ही हा विषय कधीच संपवू शकणार नाही. तो सतत नवा होत राहतो. ज्या दोन व्यक्तींमध्ये कोणतेही गुपित राखलेले नसते त्यांना संवादासाठी विषयांची उणीव पडत नाही. ते आपले शब्द मोजून मापून बोलत नाहीत. त्यांच्याकडे राखून ठेवण्यासारखेही काही नसते आणि काहीतरी बोलायला हवे म्हणून त्यांना शब्दही शोधावे लागत नाहीत. विचार न करता जे वाटते ते हृदयापासून मोकळेपणाने ते बोलतात. परमेश्वराशी मर्यादा नसलेला परिचित समागम साधणारे धन्य आहेत. अनेक वर्षे मी हे अवतरण माझ्या पवित्र शास्त्राच्या प्रतीमध्ये ठेवले आणि ते मी वेळोवेळी काढून वाचत असे. तुम्हाला हे माझे सांगणे खूप धार्मिकतेचे प्रदर्शन करणारे वाटेल, पण मी जेव्हा प्रार्थनेद्वारे परमेश्वराकडे जाते तेव्हा मी माझे सर्वस्व त्याच्यासमोर ठेवते. माझ्या मनातले विचार, इच्छा, भावना, राग, कल्पना, भीती सर्व काही त्याच्यासमोर सादर करते आणि त्याला त्याविषयी सहाय्य मागते. अनेकदा मी हे अनुभवले आहे की या प्रत्येक क्षेत्रात परमेश्वराचे विलक्षण सुंदर सहाय्य मला प्राप्त झाले आहे.
पण कधी कधी मला हे सहाय्य प्राप्त होत नाही, कारण मी परमेश्वरासमोर माझे ओझे सादर करते आणि प्रार्थना झाल्यावर ते पुन्हा माझ्या खांद्यावर ठेवून घेते. परमेश्वराला त्याची काळजी घेऊ देत नाही. आम्ही सर्व गोष्टींविषयी परमेश्वरावर अवलंबून राहावे अशी त्याची इच्छा आहे. परमेश्वर आम्हाला चिंताहीन असे राहायला सांगतो. श्रोत्यांनो, मला माहीत नाही की आज तुमच्या मनात कोणत्या चिंता आहेत, कोणते दुःख आहे, कोणते विचार आहेत. कदाचित आपण फार निराश असाल, दुःखाने भरलेले असाल. अशा काही चिंता आहेत की ज्याकरिता आपणाला मार्ग सापडत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या, त्याला सर्व काही सांगा, कारण तो तुमची स्थिती जाणतो. त्याच्यासमोर विनंती करा, प्रार्थना करा. तो तुमची मदत करण्याकरिता तयार आहे. आपल्या सर्व गरजा त्याच्यासमोर मांडा. ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये तारणारा म्हणून स्थान द्या. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. फिलिप्पीकरांस पत्र अध्याय 4 याची मध्यवर्ती कल्पना आहे ख्रिस्ती जीवनाचे सामर्थ्य. आजचा प्रश्न, टिंब 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 हे सामर्थ्याचे गुपित आहे. ए. दृढ विश्वास, बी. आज्ञापालन, सी. प्रार्थना, डी. सहनशीलता. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, प्रभूमध्ये केलेला आनंद हा खरा आनंद आहे. आम्ही पाहिले की आमच्या जीवनात आनंद नाही तर आमच्याकडे सामर्थ्यही नाही. सामर्थ्यामध्ये वाढण्याचे गुपित प्रार्थना आहे. चिंता, काळज्या आमच्या जीवनामध्ये असतीलही, परंतु त्यातच आम्ही अडकून राहू नये. तर देवावर विश्वास ठेवून आम्हाला प्रार्थना करावी लागेल, विनंती करावी लागेल. प्रियांनो, हेच आनंदी जीवनाचे रहस्य आहे. काय आपण असे जीवन जगण्यासाठी कटिबद्ध आहात? आपण प्रयत्न करणार आहात? आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बाप्पा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभू परमेश्वर देव बाप्पा, आमचं जीवन कसंही जरी असलं तरी सुद्धा बाप्पा तू आमच्या जीवनामध्ये असे प्रसंग निर्माण करतोस की प्रभूजी आमचं जीवन हे आनंदित बनतं. आज तू आम्हाला शिकवलेलं आहेस की आम्ही प्रभूमध्ये आनंद करावा. याचाच अर्थ प्रभूजी आम्ही जगिक गोष्टींसाठी नव्हे, जगिक गोष्टींमध्ये देखील नव्हे, तर प्रभू परमेश्वरा आम्ही केवळ तुझ्यामध्ये आनंद करावा. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये पोकळी असेल, आमच्या जीवनामध्ये दुःख असतील, परंतु प्रभूजी ज्यावेळेस आम्ही तुझ्यामध्ये आहोत आणि प्रभूजी तू आमच्यासाठी काय काय करू शकतो हे आम्हाला ठाऊक आहे, निश्चितच आम्ही तुझ्यामध्ये देखील आनंद करू शकतो. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वरा, आमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा तुझ्यामध्ये आनंद करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये आनंद करा, उल्हास करा. प्रभू आपणास आशीर्वादित करो.